कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कळंबा फिल्टर हाऊसची प्रचंड दुरवस्था झाली आहे। भटकी कुत्री आणि उंदीर घुशींनी उच्छाद मांडलाय। फिल्टर हाऊस परिसरातील अंतर्गत रस्तेही खराब झाले आहेत, तर फिल्टर हाऊस परिसरात मद्याच्या बाटल्यांचा खच पडलाय। या सगळ्या दुरवस्थेबाबत आंदोलनाचा इशारा देऊनही महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्याबद्दल बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीनं निषेध नोंदवला। 1946 साली कोल्हापूर शहराला कळंबा तलावातून पाणी पुरवठा करण्यासाठी संभाजीनगर परिसरात फिल्टर हाऊस बांधण्यात आलं। हेरिटेज वास्तूमध्ये समाविष्ट असलेल्या कळंबा फिल्टर हाऊसची आता मात्र प्रचंड दुरावस्था झाली आहे। ही दुरावस्था दाखवण्यासाठी बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीनं महापालिकेच्या जल अभियंत्यांना जागेवर बोलावलं होतं, पण अधिकारी उपस्थित राहिले नसल्यानं कृती समितीचे किसन कल्याणकर, रामेश्वर पत्की, सुभाष रामुगडे, पद्माकर कापसे यांनी अधिकाऱ्यांचा निषेध केला। कळंबा फिल्टर हाऊसमध्ये भटकी कुत्री आणि उंदीर घुशींचा वावर आहे। शिवाय मद्यपींनी या जागेचा जणू ताबाच घेतलाय। ठिकठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचे ढीग आणि प्लास्टिकचा कचरा इथं पाहायला मिळतो। फिल्टर हाऊस परिसरातील अंतर्गत रस्त्यांची वाताहत झाली आहे। विद्युत दिवे गायब झाले असून खुरटं गवत आणि प्रचंड अस्वच्छता आहे। शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महापालिकेच्या फिल्टर हाऊसची प्रचंड दुरावस्था झाली असून अधिकाऱ्यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे। त्याबद्दल बी वॉर्ड अन्याय निवारण समितीनं तीव्र संताप व्यक्त केला। अधिकाऱ्यांना कळवूनही ते उपस्थित नसल्याबद्दल महापालिकेचा निषेध करण्यात आला। अखेर नगरसेवक दुर्वास कदम, विजयसिंह खाडे पाटील, मानसी लोळगे, सुषमा जरग यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालून येत्या सोमवारी अधिकाऱ्यांना फिल्टर हाऊस परिसरात बोलावून बैठक घेऊ असं आश्वासन दिलं। यावेळी मुसाभाई शेख, सतीश पवार, रामहरी पाटील, प्रशांत डकरे, किशोर यादव उपस्थित होते।